बातमी वर्ध्यातली आहे. वर्ध्यातील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश आणि या प्रकरणी 192 कोटी रुपयांचे 128 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आलंय. महसूल गुप्तचर संचालनालयानं ही मोठी कारवाई केली आहे. मेफेड्रॉनच्या साठ्यासह 245 किलो रॉ मटेरियल जप्त करण्यात आलंय. वर्ध्याच्या कारंजा इथून ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश आहे. तिघांना अटकही करण्यात आली आहे. 2 दिवस आधी DRI महसूल गुप्तचर संचालनालयाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातल्या कारंजा घाटगे तालुक्यामध्ये कार्यवाही करण्यात आली आणि जवळजवळ 128 किलोचं मॅफेड्रॉन MD ड्रग्ज त्या ठिकाणी त्यांना सापडलेला आहे. हा परिसर स्थानिक पोलिसांच्या सहयोगाने त्या ठिकाणी सील देखील करण्यात आलेला आहे आणि आरोपींना त्या ठिकाणी अटक देखील करण्यात आलेली आहे आणि पुढची कार्यवाही सुरू आहे. आपण बघतोय की केंद्र सरकारचा गृह विभाग असो किंवा राज्य सरकारचा गृह विभाग असो, ज्या ज्या ठिकाणी या पद्धतीचं अवैध ड्रग असो किंवा मानवी शरीर तस्करी असो, याबद्दल मोठ्या प्रमाणात कार्यवाह्या सुरू आहे. या संदर्भातली माहिती जे संपूर्ण देशभरात मोठं रॅकेट ड्रग्सच्या संदर्भात चालतं, त्या अनुषंगानं केंद्रीय गुप्तचर महसूल संचालनालय हे देखील सक्रिय होतं. टीईटी अनिवार्यतेमुळे सेवा भीती निर्माण झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांवर तातडीनं पुनर्विचार करावा अशा आशयाचं पत्र खासदार अमर काळे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिलंय. 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांकरता टीईटीची सक्ती अन्यायकारक असल्याचं नमूद करत कलम 23(2) मध्ये सुधारणा करण्याची मागणी देखील त्यांनी केली असून शिक्षण मंत्र्यांनी सकारात्मक कारवाईचं आश्वासन दिलंय. संदीप देशपांडेंकडून आणखीन एक व्हिडिओ ट्विट झालेला आहे. PWD विभागातील भ्रष्टाचाराचा व्हिडिओ ट्विट आहे. कुर्ल्यातील एका विभागाच्या उपअभियंताचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे. तर एक अधिकारी करप्ट आहे, 2 अधिकारी करप्ट आहे, 3 अधिकारी करप्ट आहे, असा विषय नाहीये. पूर्ण जी सिस्टीम तयार झालेली आहे त्या विभागामध्ये, ही अख्खी सिस्टीम करप्ट झालेली आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ चुकवतोय. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही व्हिडिओ, माझ्याकडे तर असंख्य व्हिडिओ आलेले आहेत, अनेक लोकांनी दिलेले आहेत. व्हिडिओ टाकून कोणाची बदनामी करणं हा उद्देश नाही, पण सिस्टीममध्ये पारदर्शकता आली पाहिजे, ही आमची याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे. आमची मागणी ही आहे की ही पूर्ण सिस्टीम कशा पद्धतीने पारदर्शक होईल याचा विचार माननीय मंत्री महोदयांनी केला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.